जे आपलं जे काउन्सिलिंग आता झालं, तर पार्थ हम्म. तुला कसं वाटलं काउन्सिलिंग? मी रेकॉर्ड करतो फीडबॅक माझ्याकडे. नाही नाही, म्हणजे खूप अॅक्युरेट होता. लाईक 9/10 बोलेन मी, म्हणजे ते 90%च्या वरच. एकदम अॅक्युरेट होता. ओके. ओके. राईट. ताई तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही सांगा ना. पण ऍक्युरसी म्हणजे 9.5 पण देईन मी ह्याच्यापेक्षा, कारण हे सगळं आमचं हेच चालतं सेम असे ड्रॉबॅक्स, परत त्याचे कारण आई म्हणून मला माहितीये लहानापासून मोठ्यापर्यंत टॅलेंट असणं ते वाढवणं हे आपल्या हातात असतं, पण टॅलेंट एकदम खाली आणणं हेही त्याने हे केलेलं आहे. म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा तो वेगळा दिसला असता, जे कदाचित तुम्ही जे त्याच्या पर्सनॅलिटीवरून वाटलं असतं की बाबा नाही, की हा नाही बरोबर आहे, पर्सनॅलिटीला शोभेल असं, अशी ते कदाचित तुमचं इमॅजिनेशन झालं असतं, पण ते नाही ठरलं, कारण ते हे जे ड्रॉबॅक्स आहेत त्याचे ते त्याच्यामुळे. कारण शाळेपासून कॉलेजपर्यंत इव्हन सगळ्या ह्याच्यात चेस म्हणा किंवा अभ्यासात गुडबुक मध्ये होता. आणि जेव्हा टीचरांच्या अपेक्षेला नाही उतरलं तर त्यांना सरप्राईज वाटायचं, की त्यांना अपेक्षा असायची त्यातनं, की असं असं करणार, की ह्याच्या ह्याच्यात येणार. पण तसं त्याने हे केलेलं नाही. त्याच्यामुळे कदाचित हे आता त्याला सगळं थोडंसं फेस बरोबर. करावं लागणार आहे. नाही, आणि हे आत्ता आहे ना, आत्ता घेतलं आणि समजा हा रिपोर्ट आपण वर्षभरानंतर घेतला ना, हा रिपोर्ट बदलू शकतो. हे बघा, हा रिपोर्ट आपला ओके. सेल्फ असेसमेंटसाठी आहे आणि सेल्फ रिअलायझेशन ओके. साठी. राईट. हम्म. त्यामुळे जे तुम्ही सांगत होते, कदाचित असं असेल त्याला प्रूफ भेटलं नाही आणि आज त्याला त्याच गोष्टी भेटल्या, आणि ज्या कधी डिस्कस पण केल्या नाही आणि आम्हाला माहिती पण नाही ना तुम्ही काय डिस्कस करतात. हम्म. बरोबर. राईट. इट वॉज सरप्राईज टू हिम. म्हणजे त्याला रिअलाइज झालं की हो. बाबा यांनी फक्त याच्यावरूनच ओळखलं. हो. राईट सर, तुमचा ओपिनियन कसा आहे सर? तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतंय ना, ते जन्मपत्रिका बघून माणूस म्हणजे त्याचं हे सांगतात ना, तसं तुम्ही प्रेडिक्ट केलंय. म्हणजे आम्हाला अगदी तंतोतंत, म्हणजे हा ना. तुम्ही कोणत्या बेसवर ह्या गोष्टी ते अभ्यास केलाय आम्हाला काय आयडिया नाहीये. त्यांनी काय परीक्षा दिली आणि तुम्ही काय अनालिसिस केलं, पण एवढं तंतोतंत केलं ना सर, की अं, म्हणजे संपूर्ण त्याचा हिस्ट्रीच उभी केली तुम्ही. की बरोबर. त्याचं वागणं किंवा त्याचं काय आहे, म्हणजे त्याचे ड्रॉबॅक काय, सगळं सगळं त्याच्यात आलंय तुम्ही सांगितलं. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्हीच सजेस्ट करावं हा. की त्याने कुठे जावं. आता आमच्याकडे तेवढी हे नाहीये की तुम्ही सांगाल ते आम्हाला ट्रस्ट आहे. तुम्ही जो द्याल का त्याच्यावर आम्ही अभ्यास करू की ह्या तर इकडे जा तुम्ही. सर, थँक्यू, तुम्ही जो विश्वास ठेवला त्याच्यावर. पण सर आता कसं आहे, करिअर त्याचं आहे. तो जिथे म्हणेल मी फक्त फॅसिलिटेटर आहे सर, निर्णय त्याला घ्यायचा हा, आहे. तर तुम्ही पण फॅसिलिटेटर आहे. ठीक आहे. आपल्याला बरोबर. पार्थचे स्वतः डिसिजन मेकिंग एबिलिटीला हेल्प करायचं, म्हणून मी त्याला 3 करिअर सांगितले. जसं तुम्ही म्हटलं की बिग डेटा, ब्लॉकचेन आणि युआय युएक्स, या तिघांमधून तो ओके. एकला जाऊ शकतो. जर युआय युएक्स ला जायचंय तर त्याला स्वतःचा स्वभाव बदलावा तर लागणारच आहे त्याला, कारण ओव्हरऑल त्याचा स्वभाव फक्त 50% मॅच होतो. कारण ते आता आता तुम्ही ते थर्ड ऑप्शन बोललात ना, जे त्याला आवडते, पण हे पहिले दोन ऑप्शन आहेत ते कदाचित त्याला माहिती पण नव्हते असतील. तर एक्झॅक्टली, आता तुम्ही एक्झॅक्टली सर. ते तुम्ही सांगितलंय तर आम्हाला त्याच्यावर नक्की तो पण विचार करेल त्या दृष्टीने, आणि मग आम्ही